नमस्कार. आपण आता आलोय वाघर तालुक्यामध्ये तळवली गावामध्ये. तळवलीची ग्रामदेवता श्री सुकाई देवी तिचा होळी पौर्णिमेला सानेवरती आगमन झालेलं आहे आणि कालच सांडभरणीचा कार्यक्रम झालेला आहे आणि आजपासून खऱ्या अर्थाने गावामध्ये फिरून घरं घेण्यासाठी पालखी फिरणार आहे. आपण जातोय तिच्या आवारामध्ये, सानेमध्ये प्रवेश करतोय आपण. तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवीची सहान आपण पाहू शकता. हा गावचा होम येथे लागलेला आहे. ही माडवळ आहे सानेवरती. सर्व गावाने उभी केलेली माडवळ. पण सानेमध्ये प्रवेश करतोय. श्री सुकाई देवी ग्रामदेवतेची सहान ते पालखी विराजमान झालेली आहे. आपण पाहू शकता. ही ग्रामदेवतेची श्री सुकाई देवीची पालखी आहे आणि हे आमचे गावचे गुरव, या पालखीचे गुरव सुनील गुरव म्हणून आहेत. आपण त्यांच्याकडून ह्या 5 देवता ज्या बसलेल्या आहेत त्यांचे आपण नावे उल्लेख करून घेणार आहोत. मी सुनील गुरव यांना विनंती करतो की आपण आपल्या देवतांची परिचय करून द्यायचा आहे. क्रमाने खेम क्षेत्रपाळ देव, एक हा खेम देव आहे. खेम क्षेत्रपाळ देव आहे. त्याच्यानंतर ग्रामदेवता आई सुकाई, ही ग्रामदेवता आई सुकाई तळवली गावची ग्रामदेवता. त्याच्यानंतर ही कालकाई देवी माता, ही कालकाई देवी माता इथे विराजमान झालेली आहे. आपण पाहू शकता. इकडे काळेश्री देवी माता, ही कालेश्री देवी आणि इकडे ही वाघजाई देवी माता, ही वाघावर बसलेली आपण पाहू शकता. वाघजाई माता. हे रघुनाथ शिगवण गावकर म्हणून हे काम पाहतात. त्याचबरोबर हे आमचे ग्रामदेवता कमिटीचे अध्यक्ष गणपत शिगवण आहेत. हे दिलीप आगरे ग्रामदेवता कमिटीचे सदस्य. त्याच पद्धतीने हे सुद्धा गावखेडी म्हणून सतीश शिगवण इथे उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने आमच्या तमाशाची सर्वस्वी जबाबदारी आणि ही खेळी जे 15 दिवस फिरतात त्याची महत्त्वाची जबाबदारी जी असते ते सांभाळतात ते हे आमचे बाबू बेंडल. आपण गोमू म्हणतो किंवा देवखेडी म्हणतो. बाबू बेंडल आहेत. बेंडल साहेब, आपण सांगायचं आहे की किती वर्ष जवळजवळ आपण या क्षेत्रात देवीची सेवा करताय? 35 वर्षे झाले. आता आपलं वय काय असेल? 53 रनिंग आहे. 53 वयामध्ये सुद्धा होळीच्या दुसऱ्या दिवशीपासून संपूर्ण पंचकृषीमध्ये हे फिरत असतात. आणि हे आताचे जे 15 दिवस आहेत हे गावामध्ये भवनीसाठी पालखी फिरणार आहे. त्यावेळी दररोज न थकता हे खेळी फिरत असतात. खरोखर खूप मोलाचा वाटा यांचा या गावाच्या योगदानामध्ये आहे. आपण तमाशा रात्रीचा तमाशा पण करता. तमाशा करून सकाळी परत
देवीबरोबर हो, हो. घरं घेण्यासाठी फिरत असतात. अजून आपल्याला खेळी थोड्याच वेळ येतील, आपण त्यांचासुद्धा परिचय करून घेणार आहोत. हे आपले गावकर आहेत, मधुकर सांगळे. हे आजपासून देवीबरोबर फिरतीसाठी भवनीसाठी आज देवी फिरणार आहे, त्यांच्याबरोबर कायम हे सुद्धा असणार आहेत. आणि या पालखीला भक्तगणांच्या ओट्या मानवण्याचं काम हे गावकर करणार आहेत, मधुकर सांगळे. ग्रामदेवता श्री सुकाई देवी शिमगा उत्सव वाडीवर हे गाववाईज पालखी नियोजन केले जाते. हे नियोजन आपण पाहू शकता कशा पद्धतीने गावाचं नियोजन असतं. पालखी नियोजन प्रत्येक वाडीवर कशा प्रकारे पालखी असते. इथे 24/3/2025 रोजी बघा पालखी भेट इथे या साणेवर होते. या परिसरामध्ये तळोली गावची ग्रामदेवता आई सुकाई आणि पेवे गावची ग्रामदेवता आई झोलाई देवी या दोन्ही बहिणींची इथे भेट होते. भव्य पटांगणामध्ये या दोन ग्रामदेवता यांची भेट होते. आजपासून आपले गावचे खेळी आणि मानकरी आपल्या तळोली गावामध्ये फिरतीसाठी फिरणार आहेत. आपण पाहू शकता गुरव गावकर शिगवण हे आपले गावचे खेळी आजपासून संपूर्ण गावामध्ये फिरणार आहेत. संकासूर आपण आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला मान घेण्यासाठी पालखी बाहेर पडते. पहिला मान खांडेकरांचा असतो आणि आजपासून गावाची पहिला मान झाल्यानंतर गावाची घरे संपूर्ण गावाची घरे घेण्यासाठी सुरुवात होते. पहिला मान खांडेकर, दुसरा मान आचार्य, त्यानंतर तिसरा मान सांगळे आणि चौथा मान शिगवण. अशा पद्धतीने आज मानकऱ्यांची घरे होतील आणि त्यानंतर संपूर्ण गावाची घरे घेण्यासाठी वाडीवाडीवर ग्रामदेवता निघते. गावखेडी आपण पाहू शकता, संकासूर वगैरे सगळे. आपण पाहू शकता गावखेडी पालखी घेण्यासाठी फिरतीला निघालेत. जाऊ दे मुलांना. पहिला मान घेण्यासाठी ग्रामदेवता निघालेली आहे. खांडेकर यांचा पहिला मान. खांडेकरांचा मान घेण्यासाठी पालखी ग्रामदेवता पालखी येत. पहिला मान खांडेकर.
थोडे पुढे दे. पूर्व खांडेकर यांचा पहिला मान घेण्यासाठी ग्रामदेवता तळवली श्री सुकाई देवी इथे विराजमान झालेली आपण पाहू शकता. शंकर गेले वना, शंकर गेले वना, मागे पार्वती वनूरे वना. शंकर गेले वना, शंकर गेले वना, मागे पार्वती वनूरे वना. शंकर गेले वना, शंकर गेले वना, मागे पार्वती वनूरे वना. शंकर गेले वना, शंकर गेले वना, मागे पार्वती वनूरे वना. नंदीवर स्वर झाले, 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 नंदीवर स्वर झाले. तुला सांगा तुला सांगा मागे पार्वती वनूरे वना. शंकर गेले वना, शंकर गेले वना, मागे पार्वती वनूरे वना. शंकर गेले वना, शंकर गेले वना, मागे पार्वती वनूरे वना. शंकर गेले वना. तू आपल्या आवाजाने संभाल कर, गावाला तू आवाजाने संभाल कर, तू मानाचा मान मान्य करून घेणे आवाजाने संभाल. गुरुजी आता जीव बघा तिकडे जायला होईल. तुम्ही कुठेतरी एकत्र बसा आमच्याशी. हा बघा सगळ्याला तुमची बी गरज आहे आम्हाला. दुसरा मान घेण्यासाठी आचारी घेण्यासाठी पालखी आलेली आहे.
आचार्यांपैकी हाही दुसरा माणूस आहे हा घेण्यासाठी पालखी आलेली आहे. आपले खेडी देवखेडी इथं आहेत. हात लाव.
तळवलीचा तिसरा मान सांगळे मानकरी यांच्या घरी पालखी येते. तिसरा मान घेण्यासाठी पालखी येते. सांगळ्यांचा तिसरा मान घेण्यासाठी मानाची पालखी. सांगळ्यांच्या घरी आले, गावकऱ्यांच्या घरी. आता ग्रामदेवता श्री सुकाई देवी चौथा मान आणि शेवटचा मान घेण्यासाठी शिगवण यांच्या घरी येते. शिगवणांचा चौथा मान घेण्यासाठी इकडे पडा इकडे काय सांगतात नाही पालखी अशी घेताना हे घेतली इकडं पुढा करायला होता आता
आठवण केली जपान आतमध्ये नको जाऊ मुकावटा डिशमध्येच द्या टाकून. शॉक्स वापरायचे अरे कितीच्या सोपाच्या पण सर्व मानाची घरे पूर्ण करून आता ग्रामदेवतेची पालखी सांगळे या मानकऱ्यांच्याकडे वस्तीसाठी निघाली आहे आणि आजच्या दिवसातील ही घरं पूर्ण झाली आहेत. रात्री तिथे तमाशा होईल आणि त्यानंतर उद्यापासून ही पालखी सर्व वाडीवाईज घरे घेण्यासाठी फिरणार आहे. पालखी सांगळे यांच्या इथे वस्तीसाठी आता निघाले आणि ही मानकऱ्यांची घरे आता पूर्ण झाली आहेत. धन्यवाद.